Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the 6th lecture about topic trigonometry, and this is part of video lecture series about SSC mathematics. See, in the 5th lecture we were discussing all these things in the sense, once one trigonometric ratio is given, how to calculate remaining trigonometric ratios, which identity we have to choose. Suppose we are given sine theta is equal to something, then which identity we will use? Sine square theta plus cos square theta is 1. That identity we will use. But now in this particular problem, second problem from exercise 6.1, you were given tan theta. So we use that identity which contained tan theta. Tan square theta plus 1 is equal to sec square theta. Once you got sec square theta, त्याचं वर्गमूळ घ्या, sec theta you will get. From sec theta you will get cos theta, because cos theta is reciprocal of sec theta. Then once you know cos theta and tan theta, right, you can multiply tan theta into cos theta is sin theta. So sin theta we got. So now everything we have, sin and cos, when you get, all the remaining things can be easily managed, right? So this is what we have done in the previous lecture. Now there are certain problems which you are asked to prove, right? We are asked to prove those problems. मग त्याच्यामध्ये काय करता येतात बघा, काही गोष्टी करूया आपण, पण त्याच्याही आधी एक प्रॉब्लेम आपण करूया आधीच्या टाईपचा. त्यातला चौथा प्रॉब्लेम करूया आपण त्या एक्झरसाइज सेटमधला, फोर्थ प्रॉब्लेम फ्रॉम एक्झरसाइज 6.1. काय दिलंय बघा फोर्थ प्रॉब्लेम मध्ये, की इफ सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा is equal to 0, then they are asked to find sec theta, cos theta and sin theta. So we will find remaining trigonometric ratios. ठीक है. See now, sec theta minus 12 into cosec theta. This is given to you. याचा अर्थ काय होतो बघा, sec theta minus म्हणजे काय झालं, it is not sec theta only, it is 5 sec theta, sorry, 5 into sec theta. Okay, so what does that mean? 5 sec theta is equal to 12 into cosec theta. What do you mean by sec theta? It is 1 upon cos theta. So this is 5 upon cos theta. On this side it is 12 upon cosec theta, म्हणजेच काय असतं 1 upon sin theta. ठीक आहे. मग आता काय करूया आपण, हा sin theta क्रॉस मल्टिप्लाय करूया, म्हणजे sin theta इकडे न्यूमरेटरला नेऊया आणि हा 5 डिनॉमिनेटरला आणूया इकडच्या बाजूला. थोडक्यात काय, आय एम गोइंग टू मल्टिप्लाय बोथ द इक्वेशन्स, राईट, multiply both sides by what, by sin theta upon 5. बघा इथे मी जर sin theta upon 5 ने गुणलं तर इंटू 5 upon cos theta होणार ते, आणि इकडे काय होणार 12 अपॉन साइन थिटा आहेतच. वी आर गोइंग टू मल्टिप्लाय इट बाय साइन थिटा अपॉन 5, म्हणजे इथला साइन थिटा कॅन्सल होईल, इथला 5 कॅन्सल होईल, हे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा झालं, आणि वी गॉट टॅन थिटा टू बी 12 अपॉन 5. ओके, आता आणखी एक मेथड तुम्हाला त्यांनी सांगितलेली आहे, ती पण तुम्ही वापरू शकता. जे तुम्हाला सोपं वाटेल ते चूज करा. फंडामेंटल आयडेंटिटीज वापरून ते करता येईलच, पण त्याच्याऐवजी समजा तुम्ही इथे थिटा घेतला, हा जो थिटा असतो ना तो नेहमी ॲक्टिव्ह अँगल घ्यायचा. मग टॅन थिटा म्हणजे काय असतं, हा समजा मी ट्रायंगल घेतला ABC, तर टॅन थिटा म्हणजेच काय असतं, व्हॉट इज टॅन थिटा? टॅन थिटा विल बी व्हॉट, अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. हा फॉर्म्युला आपण सुरुवातीलाच केलाय. मग ते 12 अपॉन 5 आहे, म्हणजे नॅचरली अपोजिट साइड 12 पाहिजे, ॲडजस्टंट साइड 5 पाहिजे. कळलं का बघा,
अपोजिट साईड 12, ॲडजसंट साईड 5. आता हे 12-5 झाले, तर 12-5ची पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे, कसं पाहिजे, हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथागोरसची प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार. म्हणजेच 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग म्हणजेच हा कर्णाचा वर्ग. मग 12चा वर्ग किती, 144, बरोबर ना, 144 प्लस 5चा स्क्वेअर 25, म्हणजे एकूण झाले 169. हा 13चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे 13 येणार. ओके, मग आता काय करता येईल बघा, मला आता काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे त्याचा विचार करा. व्हॉट यू आर आस्क्ड टू कॅल्क्युलेट. बघा काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे त्या प्रॉब्लेममध्ये. हा आपण चौथा प्रॉब्लेम करतो. दे हॅव आस्क्ड टू कॅल्क्युलेट सेक थिटा, कॉस थिटा अँड साइन थिटा. काय विचारलंय बघा, सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा. ठीक आहे, साइन थिटा म्हणजे काय असतं, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग अपोजिट साईड त्याच्या किती आहे, थिटाच्या 12, 12/13 असं मला काढता येईल. कॉस थिटा म्हणजे काय असतं, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. मग ॲडजसंट साईड किती आहे थिटाच्या, 5, हायपोटेनस किती आहे 13, म्हणून 5/13. आणि सेक थिटा म्हणजेच काय असतं, 1 कॉस थिटा. मग तुमचं कॉस थिटा किती आहे, 5/13. त्यामुळे हे जे सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल, मी इथे लिहितो ती 13/5. असाही प्रॉब्लेम करता येईल. इन्स्टेड ऑफ युझिंग फंडामेंटल आयडेंटिटीज, वन कॅन मॅनेज द थिंग्स लाईक दिस. इट इज अप टू यू, चॉईस इज युअर्स. हाच प्रॉब्लेम आपल्या नेहमीच्या टेक्निकने कसा करता येईल बघा. हे आपण ॲक्च्युअल ट्रिग्नॉमेट्रीतला जो सुरुवात जी आपण केली होती, साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा म्हणजे काय, ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. टॅन थिटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन ॲडजसंट. हे कन्सेप्ट वापरून हा आपण प्रॉब्लेम केला. परंतु अदरवाईज अल्सो हा कसा करता येईल मला हा प्रॉब्लेम. बघा तुम्हाला असं दिलेलंच आहे ना, आता इथे मी ही डायग्रॅम नाही काढणार आता. ओके, आपण आता काय करणार, तुम्हाला हे जे दिलेलं होतं त्याच्यावरून तुम्ही काय काढलं बघा. ठीक आहे, आय विल रीराईट इट. काय होतंय बघा, आपण काय केलं होतं, हा जो काही क्वांटिटी दिलेली होती तुम्हाला, हे जे काही रिलेशन, क्वांटिटी नव्हे, हे जे रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला काय केलं आपण बघा, की सेक थिटा हे जे आहेत ना, हे सेक थिटा म्हणजेच काय, 5 कॉस थिटा. कारण सेक म्हणजे 1 कॉस आणि इथे 12 साइन. कारण कोसेक थिटाचा रेसिप्रोकल म्हणजे कोसेक थिटा हा साइन थिटाचा रेसिप्रोकल. त्यामुळे हे क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून आपण मगाशी केलं की टॅन थिटा म्हणजे काय आलं तुमचं, साइन अपॉन कॉस. म्हणजे इकडे काय आलं, हे हा 5 इकडे आणला आपण, 12/5 आलं टॅन थिटा. आता जर टॅन थिटा म्हणजे 12/5 आलं तर मला टॅनची आयडेंटिटी वापरता येईल ना. टॅन स्क्वेअर्ड थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा. म्हणजेच काय झालं बघा, 12/5चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा. म्हणजेच काय झालं, सेक स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 12/5चा वर्ग 144/25 अधिक 1 म्हणजेच किती झालं, 169/25. म्हणजेच सेक थिटा किती झाला, त्याचं वर्गमूळ 169चं वर्गमूळ किती, 13/5. पाहिजे तर इथे लिहा टेकिंग स्क्वेअर रूट्स. लिहिणं चांगलं, प्रत्येक स्टेपला रिझनिंग द्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट्स. मग सेक थिटा 13/5 आलं. म्हणजेच कॉस थिटा किती आलं, 5/13. मग आपल्याला माहिती आहे की साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. मग टॅन थिटा तुमचा आहे 12/5, कॉस थिटा आहे 5/13. मग यांचा गुणाकार म्हणजे इथला हा 5 आणि हा 5 कॅन्सल होऊन हे 13 आहेत, सॉरी. सो साइन थिटा कम्स आउट टू बी 12/13. त्यामुळे ही 12/13 ही झाली साइन थिटाची व्हॅल्यू. कॉस थिटा तुमच्याकडे आहेच 5/13. साइन भागिले कॉस केलं की टॅन मिळणार.
त्यामुळे टॅन थिटा काय होणार बघा, फॉर्म्युले नीट प्रत्येक वेळी लिहायचे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग तुमचा साइन थिटा किती आहे बघा, 12/13. कॉस थिटा किती आहे, 5/13. त्यामुळे टॅन थिटा तुम्हाला काढता येईल. आणि टॅन थिटा आपण काढलाच आहे, 12/5. राईट. टॅन थिटा असं पण काढायला नको, ऑलरेडी वी हॅव डन दॅट. फक्त आता कॉट थिटा काढा. कॉट थिटा म्हणजे 1/tan थिटा. मग टॅन थिटा 12/5 आहे म्हणून तो 5/12. अशा प्रकारे सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण ह्या पद्धतीने पण काढू शकतो, त्या पद्धतीने पण काढू शकतो. व्हॉट एव्हर यू प्रिफर विल बी ओके फॉर यू. कठीण ह्याच्यात काहीच नसतं. प्रॉब्लेम्स कसे आहेत ते सोपे आहेत. तुम्हाला एकदा त्यातली थीम कळली की काय मला नेमकं दिलेलं आहे आणि उरलेले ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढण्यासाठी कुठली फंडामेंटल आयडेंटिटी मला यूज केली पाहिजे, एकदा हे तुमच्या लक्षात आलं, सराव फार महत्त्वाचा आहे, की मग अगदी सोपे होतात हे प्रॉब्लेम्स. काहीही त्याच्यामध्ये कठीण नसतं. ठीक आहे. ओके. नाउ वी विल गो फॉर सम मोर डिटेल्स. आता बघा, याच्यामध्ये 6वा जो प्रॉब्लेम आहे, ते जे प्रॉब्लेम्स आहेत, 6वा प्रॉब्लेम एक्झरसाइज 6.1 मधला, आणि त्यातला सुद्धा 6व्यामधला आपण असं म्हणूया पहिला प्रॉब्लेम. ओके. तर त्यांनी काय म्हटलंय बघा, प्रूव्ह दॅट पहिलंच आयडेंटिटी बघा, साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आणि प्लस cos थिटा, वी हॅव टू प्रूव्ह इट इज इक्वल टू सेक थिटा. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं की सम लेफ्ट हँड साइड इज गिवन टू यू हॅव टू कॅल्क्युलेट राईट हँड साइड. म्हणजे ह्या लेफ्ट हँड साइडमध्ये आपण असे चेंजेस करत जायचे की मी शेवटी राईट हँड साइडला जे आहे सेक थिटा तिथपर्यंत जाऊन पोहोचेल. आणि काही प्रॉब्लेम्समध्ये राईट हँड साइडला सुरुवात करून लेफ्ट हँड साइडला जाता येतं आपण. पण इथे आपणाला ते कळतं कॉन्टेक्स्ट प्रमाणे की सुरुवात कुठून करायची, वेदर वी स्टार्ट ॲट लेफ्ट हँड साइड ऑर राईट हँड साइड. तर बघूया आपण. वी विल स्टार्ट विथ लेफ्ट हँड साइड. काय प्रूव्ह करायचे तुम्हाला, लेफ्ट हँड साइड आली लिहून घ्यायची, साइन स्क्वेअर्ड थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. ठीक आहे. म्हणजे काय होईल बघा, हे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, ही बेरीज ॲडिशन करायचे तुम्हाला. म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच काय होणार बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस याचा गुणाकार काय होणार ते कॉस स्क्वेअर्ड थिटा, आणि या सर्वाला डिवायडेड बाय कॉस थिटा. बघा, आता तुम्हाला माहिती आहे की फंडामेंटल आयडेंटिटीज तीनही पाठ पाहिजेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, ह्याची व्हॅल्यू किती असते, 1. सो यू गेट दिस ॲज 1/cos थिटा. आणि बघा, इथे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा होतं, त्याच्याऐवजी तुम्ही 1 लिहिलं, त्याचं इथे रिझनिंग द्यायचं ॲज साइन स्क्वेअर्ड थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 1. म्हणून हे काय झालं, 1/cos थिटा, म्हणजेच काय झालं, सेक थिटा. समजलं. सो वी गॉट राईट हँड साइड. व्हेरी सिम्पल अँड इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स वी विल फाइंड हियर. व्हेरी सिम्पल अँड इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स. ओके. मग आता पुढचा प्रॉब्लेम करूया आपण. त्यातलाच दुसरा प्रॉब्लेम आपण ट्राय करूया. कसं आहे माहिती आहे का, या सर्व प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला काय असतं, हे प्रॉब्लेम्स पुढे कोणी तुम्हाला फारसं विचारणार नाही आहे. यातलं महत्त्वाचं काय आहे की हे प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही प्रॉपरली फंडामेंटल आयडेंटिटीज यूज करतात, त्याच्यामध्ये थिंकिंग तुमचं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दुसरा प्रॉब्लेम करूया, 6व्यामधला दुसरा प्रॉब्लेम फ्रॉम एक्झरसाइज 6.1. काय आहे बघा तो प्रॉब्लेम, प्रूव्ह दॅट कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थिटा, यू हॅव टू प्रूव्ह दिस इज 1. आता हे प्रॉब्लेम सोडवताना
तुमची ऑब्झर्वेशन कपॅसिटी फार महत्त्वाची आहे. इथे तुम्हाला दिसतंय 1 + tan स्क्वेअर थिटा, म्हणजेच तुम्हाला असं आठवलं पाहिजे की आपल्याकडे एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे. काय आहे ती? तर 1 + tan स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा. मग आता इथे मी LHSने समजा सुरुवात केली तर मी काय लिहिणार? कॉस स्क्वेअर्ड थिटा इंटू ब्रॅकेट 1 + tan स्क्वेअर्ड थिटा, म्हणजेच काय? दिस इज इक्वल टू कॉस स्क्वेअर्ड थिटा इंटू सेक स्क्वेअर्ड थिटा. ॲज हे कारण देणार तुम्ही. पण आता माहिती आहे आपणाला सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे. सेक थिटा म्हणजेच काय असतं? सेक थिटा म्हणजेच काय असतं? 1/cos थिटा. मग हे सेक स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 इथे कॉस स्क्वेअर थिटा आहे. सो कॉस स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा म्हणजेच काय? 1/cos स्क्वेअर थिटा. म्हणजेच हा कॉस स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल आणि 1 मिळेल, विच इज राईट हँड साईड. त्यामुळे एक आवाका पाहिजे आपल्याला. मॅथमॅटिक्समध्ये ना आवाका महत्त्वाचा आहे. नुसते फॉर्म्युले पाठ असून उपयोगाचं नाही. बेसिक नीड आहे. फॉर्म्युलेच पाठ नसतील तर मग सोडून द्या विषय, ते काही आपल्याला येणार नाही. पण फॉर्म्युले पाठ आहेत म्हणजे मला प्रॉब्लेम येतील अशा भ्रमात आपण असता कामा नये. ते कसे कुठे वापरायचे हे कळलं पाहिजे ना. इथे जर तुमच्या लक्षातच नाही आलं 1 + tan स्क्वेअर थिटा आहे तिथे, तर उगाच आपण गोंधळ घालत राहणार. लक्षात घ्या. आणि सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे, कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे, कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल आहे, किंवा उलटं टॅन हा कॉटचा रेसिप्रोकल आहे, साईन हा कोसेकचा रेसिप्रोकल आहे आणि कॉस हा सेकचा रेसिप्रोकल आहे. आपण जनरली पाठ काय करतो? सेक थिटा इज 1/cos थिटा. तुम्हाला कोणी विचारलं कॉस थिटा इज व्हॉट? कॉस थिटा इज इक्वल टू 1 व्हॉट? नाही सांगता येत आपल्याला. असं नाही असता का? यालाच मी म्हणतो आवाका असला पाहिजे. वी मस्ट हॅव वाईड रेंज ऑफ अंडरस्टँडिंग. देन these problems can be easily tackled. So this was very simple problem. Now we will go to next one. तिसरा प्रॉब्लेम 6.1 मधला. 6.1 मधला तिसरा प्रॉब्लेम. सॉरी हे असं नाहीये. 6व्या मधला तिसरा प्रॉब्लेम फ्रॉम एक्झरसाइज 6.1. काय आहे बघा? रूट ऑफ 1 - sin थिटा अपॉन 1 + sin थिटा. 1 - sin थिटा divided by 1 + sin थिटा, and you have to prove this is equal to sec थिटा minus tan थिटा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता असे ज्यावेळी प्रॉब्लेम्स असतात ना, त्यावेळी त्यातल्या साधी आयडिया आहे. हे जे डिनॉमिनेटर आहे त्याला मध्ये अपोजिट साईन घ्यायची. म्हणजे आता कसं झालं बघा, इथे डिनॉमिनेटरला 1 + sin थिटा आहे, म्हणून आपण काय करायचं? 1 - sin थिटा डिवायडेड बाय 1 + sin थिटा. तर इथे आपण ह्याला विरुद्ध साईन घेऊन 1 - sin थिटा होईल, ते त्याने गुणायचं आणि भागायचं. ठीक आहे. हे LHSने सुरुवात करतोय आपण. आता हे आपण ॲक्च्युअली 1नेच गुणलेलं आहे. ज्याने गुणलंय त्यानेच भागलंय. व्हॅल्यू इज नॉट चेंज्ड. आपणाला व्हॅल्यू चेंज करणं अलाउड नाहीये. मग आता काय होईल बघा, रूटमध्ये काय होईल? इथे 1 - sin थिटा आहे, इथे 1 - sin थिटा आहे. म्हणजे एकूण त्यांचा गुणाकार काय होणार? 1 - sin थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय, इथे बघा 1 + sin थिटा 1 - sin थिटा. म्हणजे हे कुठल्या टाईपचं आहे? A + B इंटू A - B. मग याचा गुणाकार काय असतो? A² - B². म्हणून इथे काय होणार? याचा स्क्वेअर वजा याचा स्क्वेअर, म्हणजेच 1चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच आता दिस इज इक्वल टू व्हॉट? बघा
हे तुमचं न्यूमरेटर जे आहे ते होणार 1 मायनस साईन थिटाचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर्ड आणि हे 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. आता आपल्याला हे माहिती आहे की साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 1. म्हणजेच 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा हा जो डिनॉमिनेटर आहे 1 मायनस साईन स्क्वेअर्ड थिटा दॅट विल बी कॉस स्क्वेअर्ड थिटा. म्हणून इथे अपॉन काय येईल कॉस स्क्वेअर्ड थिटा. त्यामुळे रूटमध्ये 1 मायनस साईन थिटाचा स्क्वेअर भागिले कॉस स्क्वेअर थिटा. रूट घ्या. आता स्क्वेअर आहे त्यामुळे त्याचा रूट म्हणजेच काय होणार. आय विल राईट इट हिअर. दिस इज इक्वल टू 1 मायनस साईन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा. मग आता इथे 2 टर्म्स आहेत, इथे एक टर्म आहे म्हणून आपण सेपरेट डिव्हिजन करणार. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. मग 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच किती होणार सेक थिटा आणि साईन अपॉन कॉस म्हणजे किती टॅन थिटा. सो दिस इज व्हॉट वी रिक्वायर्ड ऑन द राईट हँड साईड. मग ह्या प्रॉब्लेममध्ये ही जी स्टेप आहे ना कुठली, हे जे काय केलंय तुम्ही मल्टिप्लाइड बाय, दिस इज इम्पॉर्टंट स्टेप. इम्पॉर्टंट स्टेप आहे हे लक्षात यायला. आणि ते नेहमीच डिनॉमिनेटरला जी क्वांटिटी आहे त्याच्यामधली साईन बदलायची आणि गुणायचं आणि भागायचं. इथे जर मायनस असतं तर आपण तसं गुणलं असतं. इथे प्लस आहे म्हणून आपण कितीने गुणलं आणि भागलं. बरं, गुणलं आणि भागलं एकाच क्वांटिटीने, म्हणजे खरं म्हणजे मी इथे 1नेच मल्टिप्लाय केलंय. आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्याही गोष्टीला 1ने गुणल्यावर व्हॅल्यू तीच राहते. अंडरस्टूड. त्याच्यामुळे हे तुमचं सर्व मॅनेज होतं पुढचं. या अशा स्टेप्स तुम्हाला वेळोवेळी मी सांगत जाईन, त्या महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट स्टेप त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि पुढच्या वेळी असा या टाईपचा प्रॉब्लेम येतो त्यावेळी ते आठवल्या पाहिजेत आपल्याला. बुवा असं करतात. हे त्यातले पॅटर्न्स आहेत मॅथमॅटिक्समधले जे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो वी हॅव डन सम शो दॅट प्रॉब्लेम्स. वी विल कंटिन्यू विथ सच प्रॉब्लेम सॉल्विंग in the next lecture. Till then, thank you.